काल व्हिडिओ टाकला, एक सुद्धा लाईक नाही, एक सुद्धा सबस्क्रायबर नाही, एक सुद्धा व्ह्यू नाही. काय करावा गड्या? असं का सगळीकडे माझाच व्हिडिओ चालतील, मीच व्हायरल होईल. पण असं करावं तर करावा तरी काय? आयडिया तर मी पण काय करेल, कुंभमेळा चालू झालाय ना, मी पण मोनालिसासारखा जाईन आणि माळा विकन. तिच्याबरोबर मी कवडे नेईन, कवडे विकन. मग मी सुद्धा तिच्यासारखी व्हायरल होईल. माझं सुद्धा फोटो काढतील, माझं सुद्धा सबस्क्रायबर वाढतील. मी काय करेल ना, तिच्यासारखं डोळं तर नाही माझं, पण मी लेन्स टाकल डोळ्यात. मग मी सुद्धा तिच्यासारखी दिसेल, माझं डोळं तिच्यासारखं दिसतील. मग माझं पण फोटो काढतील, मी पण लई व्हायरल होईल. हां, असंच करावं लागेल. पण एक मिनिट, मी हरवून तर नाही जाणार पुढं गेल्यावर? म्हणजे कसं आहे, ती छोटीशी पोरगी, तिला बाबाने उचलून नेलता कुंभमेळ्यात, तसं तर नाही होणार ना सोबत? काही एक तर भीती पण वाटते. मी एक काम करेल, मी ना मेहंदी पण काढून जाईल तर, म्हणजे जशी मी व्हायरल होईल माझ्या हातावर मेहंदी पण दिसेल सगळीकडं. मग माझी चर्चा, माझाच फोटो यूट्यूबवर, इंस्टावर, सगळीकडं मीच व्हायरल. मला जर व्हायरल व्हायचं असेल ना, तर इथं राहून माझा काही फायदा नाही. मला लगेच जायला पाहिजे. मला अजिबात वेळ नाही वाया घालवायला पाहिजे. एकदा का मी व्हायरल झाली रे झाली की बस, जिकडं तिकडं माझ्यावरच असा उजाड पडेल. एक फोटो द्या ना, एक सही द्या ना, वाव किती मजा येईल. व्हायरल झाल्यावर किती सारे पैसे भेटतील ना. पण यार, एवढ्या पैशांचं मी करू तरी काय? काय करू बरं? सगळे पैसे मी पहिले तर एक जागेत जमा करेल. काय करू बरं? पहिले तर ना, मी आधी देवाच्या नावाने थोडंफार दान करेन. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं घर बनवून बंगला घेईन एक. त्याच्यानंतर यार गाडी तर घेईनच मी. मग मी ना 2, 3, 4 गाडी काय काय म्हणतात त्याला, बॉडीगार्ड ठेवून. हां, बॉडीगार्ड ठेवून. मग अजून कधीमधी मधून असं अनाथ आश्रमात अजून मी दान करेन. यार, एवढे पैसे भेटतील तेव्हा मी कुठं खर्च करू, काय करू बरं? काही मला आता आठवत पण नाही. हां, आणि त्याच्यानंतर मग कपडे पण तर घ्यावाच लागतील ना. हे जुने पुराणे कपडे हे कोण वापरत बसले, हे तर फेकून देईन मी. पण हां, फक्त एवढे सारे पैसे मला ना जमा करून घरी आणता आले पाहिजे. मग माझी लाईफ एकदम सुखी होईल, एकदम सुरळीत चालेल. मला ना दुसऱ्यांच्या कामाला पण नाही जावं लागणार. उलट लोक माझ्या घरी येतील फोटो काढायला. एक फोटो द्या ना मॅम, एक सही द्या ना मॅम. वाव, मग तर मजाच मजा. मग माझी किती इज्जत वाढेल. मला गावात आता कोणी कुत्रा ओळखत नाही, नंतर मला ना सगळे ओळखतील. किती इज्जत करतील माझी. मला कुठं पण मान सन्मान भेटेल. कुठं सत्कार असला, कार्यक्रम असला तर किती मानापानाने माझं नाव घेतील. ती खालच्या आळीची उर्मिला मी काय सांगत होती, म्हणून कोणी ओळखत नाही ना, मग ती येऊ दे आमच्या घरी. तिला तर काही चहा तर काही पाणी पण नाही विचारणार, मग बसायला पण नाही लावणार. पण यार, ह्या माळ अशा धरायच्या, कशा धरून कशा विकायच्या बरं? जाऊ दे, काय का होईना, कसं आहे, पण मी शिकून घेईल आणि मी माळा विकलच. का अजून दुसरं काही करू? नाही, एवढा झंझट कोण करत बसले. माळा विकणं थोडं सोपं आहे. कवड्या माळा एवढंच नाही फक्त. मला काय फक्त माळा विकून जाऊन फेमस होऊन यायचं आहे. दुसरं तर काही काम नाही ना. पैसे घेऊन यायचं आहे तर बस. पण यार, हे कुंभमेळा आहेत तरी कुठं असल? ते नाशिकमध्ये तर मी कधी उत्तर प्रदेश पाहिला पण नाही. आणि ते सापडेल का? शिवाय माझी सायकल जाईल ना तिथंपर्यंत, मी सायकलवर जाऊन 1 दिवसात रिटर्न तर येईल ना. याचा तर मी विचारही नव्हता केला. फक्त 1 दिवसात मी रिटर्न